आमच्या अर्धा राहिलेला आता पुरा शिजवायचे त्याला बघला बघू शकता आमची दुसरी तर काय बोलते पब्लिक, खूप दिवसानंतर आज व्हिडिओ बनवायची आहे तंदुरीची. पोरं भरपूर दिवस बोलत होती काहीतरी बनव, तर आज बनवूया तंदूर. तर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला बनवायला सुरुवात करू. महेशला काम दिलंय, दाखवतो तुम्हाला. आपला महेशला दिला मस्तपैकी डबा कापायला, महेशला आणि करणला, म्हणजे तेल डबा आहे आपला 15 लिटरचा. महेशला हिला दिलाय कापायला, नाही हिला खाली 1 नंबर डबा कापतो, सोप्पा म्हणजे कापायला. आणि इकडं लगेच आपण त्याला म्हणजे त्याची कर आहे ना ती एकदम लेवल करत घेतले, जे करून म्हणजे आपल्या हाताला लागायला नको. आणि आता हा आपण गस टोकत घेतलाय, म्हणजे याच्यात आपण त्या कोंबड्या म्हणजे असं टोचायच्या त्याच्या आतमधून पोटाच्या भागात ना, त्या उभ्या लावायच्या आणि त्याच्यानंतर आपल्याला हा डबा ठेवायचा. तर लगेच आपण सांगितलं लगेच कोंबड्या बिंबड्या मस्तपैकी धुवून घे. हा काम दिलाय रोहितला, म्हणजे प्रत्येकाला काम वाटून दिलंय. मस्तपैकी कोंबड्या आता धुवून झाल्यात ना, रोहितला सांगलाय यांच्यावर मस्तपैकी वार कर, म्हणजे जेणेकरून आपण जो मसाला त्याला लावू तो एकदम प्रॉपर त्याच्यात मस्तपैकी घुसेल आणि मग चव येईल. आपण मस्तपैकी छोट्या छोट्याच म्हणजे कोंबड्या घेतल्या, दीड काय बोलू शकत नाही, 1 पाऊण किलोच्या. म्हणजे कसा तंदूर एकदम प्रॉपर होतो. गेल्या टायमाला मी मोठ्या कोंबड्या घेतलेल्या, तर खायला मजा येत नाही कारण जास्त मांस असल्यावर त्या शिजत नाही लवकर. आता वारबीर मस्त आपल्या याने रोहित शेटणी केलं. लगेच करणनी मस्तपैकी त्याच्यात मसाला टाकत घेतलाय. ह्यो आहे आला लसणाची पेस्ट, मम्मीने घरातून बनवून दिले मस्तपैकी. म्हणजे प्रत्येक गोष्टीला लिमिटमध्ये घ्यायचं आहे. हा घेतलाय मसाला, घरगुती मसाला फक्त. ते आम्ही कशात पण ठेवतो, मग आम्ही कसा लई करून नदीहून नेतो ना, मग पन्नी पिशवीत बांधून नेतो, पण त्या पन्नी पिशवीतलाच घेतलाय कसा आता फेकून द्यायला नको म्हणून. मग हा घेतलाय घरगुती मसाला, म्हणजे घरगुती सगळं सामान वापरणार आहे. फक्त ही जरा ती आपली काय बोलतात चिंग्स चटणी ती घेतली, ते बोलतात फ्लेवर पाहिजे. मग चिंग्स चटणी घेतली. चिंग चटणी असली ना का थोडासा फ्लेवर वाढतो त्या चिंग चटणीचा. ते अद्रक लसूण असतं त्याच्यात, काय माहीत आता झाडाखाली तर पाला पडणारच. त्याच्यानंतर मॅगी मसाला घेतलाय. मॅगी मसाल्याचा पण फ्लेवर एकदम मस्त असतो म्हणून मॅगी मसाला घेतला आपण. रोहित म्हणजे दोघांना 2 कोंबड्या दिल्या, 2 कोंबड्या आपल्याला बनवायचे. एकीकडे रोहित थोडासा मसाला टाकणार आहे, एकीकडे करण, म्हणजे थोडासा वेगवेगळा फ्लेवर आहे ना, म्हणून दोघांना 2 प्लेटिंगच्यात दिलाय. त्याच्यात थोडासा टाकला दही, किती 10-20 रुपयाचा आणला होता, तो थोडा टाकायचा, जास्त नाही टाकायचा, थोडीच क्वांटिटी टाकायची. दही घेतला मस्तपैकी. त्याच्यानंतर मग आपला हा चाट मसाला थोडासा, म्हणून म्हटलं चाट मसाला पण टाकून बघू, कधी टाकला नव्हता. मग सगळा मस्तपैकी घेतला कालवाने, म्हणजे मेन सगळा मिक्स केला पाहिजे, म्हणजे कसा सगळे फ्लेवर एकदम मिक्स झाल्यानंतर ना चवले वेगळीच देते. असा तो फ्लेवर आपल्याला आला पाहिजे. आपण एवढ्या गोष्टी टाकल्यात तर लगेच आपला जो मसाला बनवलाय तो लगेच कोंबड्यांना मस्त लावून घेऊ, म्हणजे त्या मॅरिनेट करून करायला थोडाफार ठेवून ना. रोहितने ज्या पद्धतीत कापल्यात ना 1 नंबर ना, रोहित मसाला एकदम मस्त भरतो. आता लगेच सिल्वर फॉईल लावून त्याच्यावर त्या दोन्ही कोंबड्या टोचकल्या, लगेच हा डबा आपण ठेवून दिला. मग त्याच्या बाजूला लगेच थोडासा कोळसा ठेवला, का तर मग जास्त फाट्या नाही लागणार. एकदा कोळसा पेटला ना का एकदम प्रॉपर म्हणजे तो पेटत राहतो भरपूर उशीर ना. तो दगडी कोळसा आहे म्हणजे लवकर विजायला नको. मग लगेच आपला हा कोळसा लावून घेतला. त्याच्यानंतर मग थोडा अजून विचार झाला, अजून लावू. मग फाट्या लावल्या थोड्याशा आजूबाजून, म्हणजे कसा कोळसा लवकर पेटत नाही. मग आपल्याला त्या फाट्या लावून त्याला पेटवायचा असतो. एकदा दगडी कोळसा पेटला ना का तो लवकर इजत नाही. मग त्या पेटवण्यासाठी आता प्लास्टिक बिस्टिक पाहिजे ना फाट्या पेटवला. मग प्लास्टिक बिस्टिकच्या पिशव्या टाकल्या पेटवला ना. आग बऱ्यापैकी लागली, पण थोडीशी अजून जोरात आग लावण्यासाठी आपण डिझेल वाचला. मग अर्ध्या पाऊण तास झाल्यानंतर आपला लगेच तंदूर झाले का नाही बघायला सुरुवात केली. आजूबाजूचा अख्खा इंगल काढीत घेतलं, का तर मग डबा उचलल्यानंतर त्यांना ते इंगल लागायला नको. मग आजूबाजूचा अख्खा इंगल काढलं. 2 काट्यान गेली उचल नाही नको, भले लागला घे रे होती तर. हे रोहित धर, तूच उचल, दोन्ही काट्यांच्यात घे, पकड. मग तुझ्या विश्वास नाही, पण आता काय करू. डबा उचल फक्त डबा, म्हणून मी बोललो ना त्याच्या बच्चा नाही, तू काय याला जरा उचल सेंटरला बापा परफेक्ट झालं नशीब. ओके झालं ना रे, ओके मी थँक्यू. ठेवली मी पेपर काढून ती व्हिडिओ नाही काढली, दुसरी तशीच ठेवले. तिला दगड खोटा लगे डायरेक्ट पीस उचलला, आम्हाला न सांगता. खोटा आहे का पक्का. लगेच तंदूर खायला सुरुवात केली आपण. मग काय एकदा हाताला लागल्या त्या काय कप कोंबडी कपल इथं कोण राक्षस नाही.
एकदम ओके मध्ये काम आहे. तंदूर बनायला 1-2 तास लागतात पण संपायला 2-4 मिनिटात लागतात. ह्यो लास्ट पीस न लगेच ती कलेजी टेटी राहिली होती ना ती बुजायला घेतली. थोडासा तेच घरगुती वाटण लगेच थोडासा टाकला आपला काय बोलतात गरम मसाला, थोडासा मसाला, त्याच्यानंतर स्वादानुसार मीठ. म्हणजे कसं थोडासा मीठ पण टाकायला पाहिजे, चव यायला पाहिजे. मिठाशिवाय चव नसते. मीठ टाकलं मस्त पैकी, थोडा लिमिट मध्ये टाकायचं, जास्त नाही टाकायचं. बारीक बुक्का लय करून ओलसर मिक्सर मध्ये खायला काढायला लागतंय ते. आता ते बारीक होईल हो ना. दे मला काय चालू बारीकला दगडी करून मिक्सर मध्ये या करायला लागतंय ते. कशासाठी काय असतं कडक असतात का एवढे? कशासाठी असतं मसाला नाही अकरा जास्त मीठ खायला मसाला टाकायचे तर बोल. टाकतात ते सर बघ आणि जरा मीठ तो दाखवेल तुम्हाला कसं करायचं. तीन नाक पात्री गेल बा नेहमीची ऐकायला घ्या लगेच एकाला एक जोर आहे. निघल्या ना बाहेर आता. बघला आमचं गडी. बघला बस स्वतः पारलाय त्याचा ना कलेजी वेगळी घे तू. कधी एक पाजलो? करपल एक शिजणार नाही. घंटा पण समोर. कलेजी वेगळी लाव. आपला दाखवतो याचा दाखवून ठेवतो. दे इकडे. बाव्या. लाव चल याला. बाव्या स्वतः पारलाय त्याने आमच्या पण कॅमेरा करतो. एखादा पारल्या का यो यो लोकांचा बघायचा वाकून स्वतःचा डावता झाकून नाही रे. त्यात तवा गाडी मागणार राहिला. त्याचा याचा काय संबंध एका मीठ वरून सोडतो, पाणी झालं मिठा खाली गेलाय बघ. वरवरच्या बघतोस थोडा थोडा घे, जलल तो. लगेच राहिलेलं इंगोल मस्त पैकी घेतलं, लगेच लावीत ना ती एक कोंबडी शिजायची बाकी होती. चिठी निघी परली हवेशी माझे काल झाला आग लागली, पोरी माझे काल झाला आग लागली. कसा आहे सिंगर? तुम्हाला आवडेल का युट्यूबवर बघायला माझे गाणी? मिनी ब्लॉग बनवतो बघायला मला आवडते. नाही आवडणार तुम्हाला? मिनी ब्लॉग जे आहे का यमन दादा सिंगर. यमनचा गाणी भारी होता पण आपला तंदूर होते एकदाचा तंदूर मस्त पैकी ठेवला बुजत. इंग्लंड एक नंबर होतो. मग त्याच्यानंतर काय आला का डबा उचलला ना, ती एक राहिलेली कोंबडी ती आता मस्त पैकी झाले का बघून घेऊ. झालेच म्हणजे एक नंबर तंदूर झाले, तोंडाला पाणी नाशी झाले. तुम्ही बनवता का नाही तुम्हाला विचारायचं राहिलं, जर तुम्ही बनवत असाल ना तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या हातात एवढी ताकद आहे ना, किती गरम असलं तरी पटकन उचलून ठेवू शकतो. मग काय लगेच काय आला का तिथलं ते डबा उचलताना डबल उचलला होता ना, या आपल्या काय बोलतात कलेजी टेटी डबल ठेवली इंग्लंड भुजत. म्हणजे कसा ती थोडीशी कच्ची राहिलेली ना, आपल्याला वाटलं का तंदूर आपला जलून जाईल म्हणून ती काढली ना, मग ती या पण उचलून. तंदूर एवढी खतरनाक काढली ना, एक नंबर तंदूर एवढी भारी झाली ना, कडक लेवल कडक. तसा चाट मसाला घेता सोबत खायला. चाट मसाला लावला ना म्हणजे थोडासा काय आंबूट टिंबूट लागतो ना, तो एक नंबर ना. असा तंदूरवर चाट मसाला ग ग ग ग. तुम्ही खाता का नाही मला माहित नाही पण आम्ही लई खाताव. तुम्हाला खरा सांगताव ना, आई जपत पोटात गडबड चालत असते. आता थोडीशी शियाचवाली चटणी मग राहू द्या, सगळं जाऊ द्या. तुम्ही पण खात असाल, जर तुम्ही खात असाल ना तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ना. कमेंटमध्ये सांगा कधी खाता आणि कधी कधी बनवता ना. तुम्ही बनवल्यावर काय काय टाकतं या पण सांगा मला. आम्ही टाकतो या काय कुठं भेटल त्या घरगुती सगळा शक्यतो टाकीत असतो. कोंबडीचा खाऊन झाले, आता आपला भरलेली कलेजी आपली मस्त खायला कलेजी मस्त पैकी आता थोडीशी टाटलीन काढून घ्यावा. 4-5 तुकडा उरवावा भूताला. हा येत बरेच आमचे भूता, त्या भूताना उतरवता पहिले मस्त पैकी काढून घेऊन दे. एक नंबर झाले कलेजी. कसं आहे म्हणजे कमी घा पण एकदम टेस्टी काढ. काय टेस्टी तर जराक्ष तुकडा करून दे. म्हणजे लई माणसं आहेत ना, कोण खाईल त्याला द्यायचा, नाही खाणार त्याला आपण खाऊन घ्यायचा. हे टेट कलेजी खाऊन झाली. आता लगेच टेट म्हणजे व्हिडिओ लय मोठी बनवायची नाही म्हणून हे टेटा एवढा बेकार असतो ना काढायला, लय खतरनाक लास होतोय. आणि टेटा म्हणजे मला जाम पट्टो बुजलेला खायला. थोडा कडक कडक लागताय पण कसा राव खायला. जे कडक असते तेच भारी लागते. जे चिकन कडक कडक लागते तेच खायला मस्त लागते. जाऊ द्या.